हॅलो एव्हरीवन. आपण याच्या अगोदरच्या चॅप्टरला केमिस्ट्री बेसिक्सचे जे पार्ट्स बनवूयात म्हटलं आपण 2-3. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, ॲटॉमिक नंबर काय असतं, ॲटॉमिक मास काय असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, व्हॅलन्स शेल काय असते, आणि मग फायनली बघितलं की व्हॅलन्सी काय असते. आपला मेन मुद्दा जो होता त्याच्यात तो व्हॅलन्सी होता. परंतु आपण त्याही लेक्चरला बोललो की एखादा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला चेन ऑफ कन्सेप्ट ज्याला म्हणूयात ती बघावी लागते, तरच तो कन्सेप्ट क्लिअर होतो. त्या हिशोबाने आपण तो केला होता. आता त्याच कन्सेप्टवर बेस्ड त्याच्याच आधारे थोडा आता एक पाऊल पुढे टाकणार होता आपण, की आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे कॅटायन्स अँड ॲनायन्स. सोडियमचा कॅटायन Na+, क्लोरीनचा ॲनायन Cl-, मॅग्नेशियमचा कॅटायन Mg2+, ऑक्सिजनचा ॲनायन O2-. हे कसं होतं, कॅटायन्स आणि ॲनायन्स कसे बांधतात, आणि मग त्याच्या पुढची स्टेप असणार आहे आपली फॉर्म्युले कसे बांधतात. फॉर्म्युले बनले की मग केमिकल रिॲक्शन्स आल्यास म्हणून समजा. पण हे जे 2-3 छोटे छोटे टॉपिक आपण बघणार आहोत त्याच्याच आधारावर आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तर आपण बघूयात कॅटायन्स आणि ॲनायन्स कसे बनतात. ठीक आहे, चला एक्झाम्पल म्हणून आपण आपल्या ओळखीचं घेऊयात थोडंसं. तेच काय, सोडियम. सोडियमचं जे चिन्ह आहे ते काय आहे, काल आपण मी सांगितलंय पहा, 1 ते 20 जे आहेत ते पाठच असले पाहिजेत. सोडियमचं चिन्ह आहे Na. अगेन सिम्बॉल्स लिहितानाचा रूल लक्षात ठेवा, एखाद्या इलेमेंटच्या सिम्बॉलमध्ये जर 2 अक्षर असतील, जसे की इथं आहेत N आणि A, तर पहिलं अक्षर हे कॅपिटल लेटर ठेवायचे आणि दुसरं अक्षर हे स्मॉल लेटर, सेकंड लिपी ज्याला म्हणतो आपण, ते ठेवायचे, लोअर केस. ठीक आहे, कॉम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर अप्पर केस अँड लोअर केस. पहिला अक्षर कॅपिटल N आणि दुसरं अक्षर स्मॉल लेटर A, Na. मॅग्नेशियम मध्ये पण तेच करतो आपण, M मोठा आणि G बारका. कॅल्शियम मध्ये C मोठा आणि A बारका, आणि एकाच लेटरचा असेल तर ते कॅपिटलच काढायचं. ठीक आहे, चल तसं इथं झालं काय, सोडियम त्याचं चिन्ह आहे Na आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. आता याचं कॉन्फिगरेशन काय, कालच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बोललोय पहा आपण. पहिल्यात ठेवल 11 पैकी तो 2, पहिल्याची कॅपॅसिटी 2 असते, दुसऱ्याची कॅपॅसिटी 8 असते, पण त्याच्याकडे 8 आहेत का, तर आहेत. 11 पैकी 2 पहिल्यात गेले, राहिले 9. त्या 9 मधले दुसऱ्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या शेलमध्ये तो ठेवेल 2. 8 आणि 2 10, अजून एक शिल्लक आहे, तो जो असतो तो ठेवेल तिसऱ्या शेलमध्ये. तर याचं चित्र काढलं तर कसं होईल पहा, सोडियम त्याचा न्यूक्लियस आणि त्याच्या बाहेर किती शेल्स आहेत, 1 2 3, तर 3 शेल्स काढायचे, 3 शेल्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्यात 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 1. हे कोण आहेत, इलेक्ट्रॉन्स. आपण का त्या बेसिक लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की न्यूक्लियस मध्ये कोण असतं, प्रोटॉन्स, आणि दुसरं काय, जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन्स असतात. याचा अर्थ याच्या न्यूक्लियस मध्ये 11 प्रोटॉन्स आहेत, आणि बाहेर ऑर्बिट्स मध्ये अराउंड द न्यूक्लियस रिव्हॉल्व होणारे, फिरणारे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, आता बघा, मग आपला त्याच लेक्चर मधला पुढचा कन्सेप्ट आला की आता तसं बघायला गेलं तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सोडियम कडं किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1, पण त्याला कंप्लीट काय करायचंय, ऑक्टेट. तर हा काय करतो, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. नीट लक्षात घ्या काय चाललंय. आता 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, पण कुणाला, हवेत तर सोडून नाही देणार तो. हा देतोय याचाच अर्थ समोरचा कुणीतरी घेणारा पाहिजे, त्याला तो दे. ठीक आहे, आणि तेवढेच घेणारा पाहिजे जेवढे हा देतोय. मग तो एकटा असेल किंवा दोघं तिघ असतील. म्हणजे कसं बघा, देणाऱ्यानं 1 दिला, घेणाऱ्याला पण 1 पाहिजे, तर ह्यानं 1 दिला, ह्यानं 1 घेतला, आणि देणारा 2 देतोय. असे कोण कोण आहेत आपण पुढे एक्झाम्पल्स मध्ये बघूयातच. देणारा 2 देतोय, तर एकच घेणारा
ज्याला 2ची गरज आहे असा असला पाहिजे, किंवा 1-1ची गरज असलेले 2 असले पाहिजे. आणि याच्या उलटही असेल काय, की इकडचा देणारा किती देतोय, म्हणजे थोडक्यात प्रमाण मेंटेन झालं पाहिजे, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. देणारा 3 देतो तर 3 घेणारा एकटाच, किंवा 1-1 वाले 3 असं असलं पाहिजे. मग आता हा जर देतोय तर तो घेणारा कोण आहे त्याचं एक्झाम्पल घेऊयात आपण. दुसरं एक्झाम्पल आहे घेणारा ज्याला गरज असते तो आहे क्लोरीन. क्लोरीनचं चिन्ह आहे Cl आणि त्याचा नंबर आहे 17. 17चं कॉन्फिगरेशन काय येतं, आता बघितलं तसंच. 17 पैकी पहिल्यात 2 ठेवेल, दुसऱ्यात 8 ठेवेल, 8 आणि 2 10 झाले. 17 पैकी 10 गेले, 7 राहिले, तिसऱ्यात 7 बसतात, तिसऱ्यात ठेवून. तर याचं कॉन्फिगरेशन झालं 287. ठीक आहे. चला मग याचंही चित्र काढूयात. कसं चित्र होईल, किती ऑर्बिट्स आहेत बघा त्याच्याकडं 3. मग पहिल्यांदा काढा न्यूक्लियस आणि मग त्याच्यात 3 ऑर्बिट्स काढा, 2 आणि 3. ठीक आहे. हे Clचं चित्र आहे, लक्षात घ्या. याच्यात कॉन्फिगरेशन मध्ये पहिल्यात 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 7. याचं होतं 2, 8, 1. याचा आहे 2, 8, 7. यानं जो 1 दिला तो हा 1 घेईल. बघा याच्या आउटर मोस्ट मध्ये 7 आहेत, म्हणजे याला ऑक्टेट कंप्लीट करायला 1ची गरज आहे. आणि आपण काल बघितलं तसं 4 पेक्षा जास्त ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे 287 म्हणजे क्लोरीनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत, 281 म्हणजे सोडियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असतात ते देतात, आणि ज्याचे 4 पेक्षा जास्त असतात ते घेतात. 4 पेक्षा कमी आहे 1 म्हणजे हा देतो, आणि 4 पेक्षा जास्त आहे 7 म्हणजे हा घेतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यात 17 इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट मध्ये आहेत, याचाच अर्थ याच्या न्यूक्लियस मध्ये 17 प्रोटॉन्स आहेत. ठीक आहे. न्यूट्रॉन्सचं आपल्याला इथं काही देणं घेणं नाही, का तर त्यांच्यावर चार्ज नाही. आता हे कळलं आपल्याला, ह्यानं दिलं आणि त्यानं घेतलं. पण यानं दिल्यावर काय होतं आणि त्यानं घेतल्यावर काय होतं हे बघायच्या अगोदर, हे देणं घेणं व्हायच्या अगोदर काय चित्र आहे ते आपण बघूया. बघा, सोडियम कडं 11 इलेक्ट्रॉन्स आणि 11 प्रोटॉन्स आहेत. 11 प्रोटॉन्स कालच बघितलं आपण, म्हणजे आधीच्या लेक्चरला. एका प्रोटॉनवर 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो, याचाच अर्थ 11 प्रोटॉन्सवरचा मिळून किती पॉझिटिव्ह झाला, 11. आणि 11च इलेक्ट्रॉन्स आहेत, एका इलेक्ट्रॉनवर 1 निगेटिव्ह असतो, 11 इलेक्ट्रॉनचा मिळून 11 निगेटिव्ह. ओके. तसं प्रोटीनचं कसं आहे बघा, 17 प्रोटॉन्स आहेत, म्हणजे 17 पॉझिटिव्ह चार्जेस 17, आणि 17च इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच 17 निगेटिव्ह चार्जेस. तर +17 -17 0, +11 -11 0. यालाच आपण काय म्हटलंय, ॲटम्सवर टोटल इलेक्ट्रिकल चार्ज किती आहे, 0 आहे. ठीक आहे. ॲटम्स आर इलेक्ट्रॉनिकली न्यूट्रल. त्याचं रिझन पण आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले आपण. कारण त्याच्याकडं जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. याचाच अर्थ आहे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतात तेवढेच निगेटिव्ह चार्जेस असतात. तर त्यामुळं दोघांची टोटल 0 होते, पॉझिटिव्ह निगेटिव्हची. म्हणजे काहीही इलेक्ट्रॉनचं देणं घेणं करण्याच्या अगोदर सोडियम जो आहे तो न्यूट्रल आहे, आणि क्लोरीन सुद्धा आहे तो न्यूट्रल आहे. आता पण त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स देण्याची गरज आहे सोडियमला, आणि क्लोरीनला घेण्याची गरज आहे. त्यामुळं हे देते आणि ते घेते. आता दिल्या घेतल्यामुळं काय झालं बघा, जरा नवीन चित्र येईल. काय नवीन चित्र, काय दिलं जातंय, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. कुठून दिले जात आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिट, त्यालाच आपण व्हॅलन्स ऑर्बिट और व्हॅलन्स शेल म्हटलेलं आहे. हा व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स देतो आणि हा व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स घेतो. याचाच अर्थ या देण्या घेण्याचा न्यूक्लियस मधल्या प्रोटॉन्सची
काहीही संबंध नाही. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स दिले घेतले म्हणून फक्त इलेक्ट्रॉनच्या संख्येतच चेंज होतो, प्रोटॉनच्या संख्येवर त्याचा नंबरवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे काय झालं बघा, यानं एक इलेक्ट्रॉन दिला त्याच्यामुळं याच्याकडं आता 2 आणि 8 एवढेच इलेक्ट्रॉन्स राहिले. इलेक्ट्रॉन दिला तर हे ऑर्बिट मोकळं पडलं. नाव दिस इज द आउटर मोस्ट ऑर्बिट, म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आणि याच्यात 7 होते, यानं एक घेतला तर घेतलेला एक आणि आधीचे 7 मिळून याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळं सोडियमचा एक इलेक्ट्रॉन कमी झाला, म्हणजेच त्याचा एक निगेटिव्ह चार्ज कमी झाला. पॉझिटिव्ह चार्जवर मात्र काहीही परिणाम झालेला नाही. आणि यानं एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे इथं 11 दिला म्हणून 11चे 10 झाले आणि यानं घेतला म्हणून 17चे 18 झाले. 18 इलेक्ट्रॉन्स म्हणून निगेटिव्ह चार्ज काय झाला, -18. यानं एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून +11चा काय झाला, -11चा काय झाला, -10. आता ह्याची परत एकदा टोटल करा बरं, बघा काय झालंय. त्याच्यामुळं ही टोटल आपण चेंज करणार. काय झालंय बघा, +11 म्हणजे प्रोटॉन 11च आहेत, पण दिल्यामुळं इलेक्ट्रॉन मात्र 10 झाले, म्हणजेच मायनस चार्ज -10 झाला. तर इथं टोटल आली +1. आणि इथं प्रोटॉन तेवढेच आहेत, पण एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून एक निगेटिव्ह चार्ज वाढला, म्हणजे -18. -18 अँड +17 हा झाला -1. याचाच अर्थ अगोदरचा जो Na होता, देण्या घेण्याच्या अगोदर हा Cl होता, परंतु Na न एक दिल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आला आणि नाव Na has become Na+ and Cl has become Cl-. आणि तयार झाले कॅटायन अँड ऍनायन. दिस इज पॉझिटिव्ह चार्ज वाला जो आहे तो कॅटायन आणि Cl- जो आहे तो ऍनायन. देर आर अपोजिट चार्जेस, therefore they will attract each other and there is the formation of NaCl, a compound. आपण पुढे एका लेक्चर मध्ये बघणार आहोत की असं कसं, म्हणजे हे काय बॉन्ड्स म्हणजे इलेक्ट्रॉन देणं इलेक्ट्रॉन घेणं, याच्यामुळं दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे ऍटम्स एकत्र आले आणि दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे ऍटम्स एकत्र आले की काय बनतं, कंपाऊंड्स. देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. पण कंपाऊंड बनण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक घोळ असतो की हे प्लस मायनस कसं झालं, तर ते असं झालं. दिल्यामुळं फक्त इलेक्ट्रॉनच्या संख्येत चेंज झाला, प्रोटॉन तेवढेच आहेत आणि त्याच्यामुळं आधीची जी 0 टोटल होती तो जो बॅलन्स होता, जेवढे प्लस तेवढेच मायनस, तो डिस्टर्ब झाला आणि ऑटोमॅटिकली एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे एक प्रोटॉन वाढला, म्हणजे प्रोटॉन तेवढेच आहेत, इलेक्ट्रॉन्स कमी झाला, तर टोटल पॉझिटिव्ह चार्ज वाढला आणि म्हणून हा प्लस झाला. आणि याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, प्रोटॉनची तेवढीच आहे, म्हणजे एक मायनस चार्ज वाढला, त्यामुळे टोटल मध्ये तो ऑटोमॅटिकली वाढलेला दिसला आणि म्हणून आधी 0 चार्ज वाला Cl होता तो Cl- झाला, म्हणजे ऍनायन बनला. दिस इज ऍनायन अँड दिस वन विथ पॉझिटिव्ह चार्ज इज कॅटायन. अशा पद्धतीनं बनतात ऍनायन्स आणि कॅटायन्स आणि त्यांच्यापासून फायनली बनतात कंपाऊंड्स. पण आपण एक तिसरा प्रकार बघितलेला आहे. हे झालं एकानं दिलं दुसऱ्यानं घेतलं आणि 4 व्हॅलन्स शेल ज्याच्याकडे असतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ज्याच्याकडे असतात ते मात्र शेअरिंग करतात. तर हे काय असतं त्याच्यावर बेस्ड पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच केमिकल बॉन्ड्स काय असतात आणि त्याच्यावरून त्याचे काय प्रकार पडतात. ठीक आहे, आशा करूयात हे स्टेप बाय स्टेप छोटे छोटे कन्सेप्ट आपण ब्रेक करून जे बघतोय त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. ओके.